सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला फलंदाज योगेश आहेत, नॉन स्ट्राईक इनवरती फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत पंचांच्या भूमिकेत. आता मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण चिंता शेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल. गोलंदाज अनिल, परंतु पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत चिंता. त्यांना सांगितलंय की हा चेंडू असेल तर वाईट ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर इथून फेकला गेलाय. सुरुवात थोडीशी खराब झाली नवीन वडोली या संघामार्फत. आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात श्री गणेशा केला जातोय तो चाफेवाडी या संघाचा. यावेळेस हा देखील चेंडू सुरेख होता. अगदी पडल्यानंतर वेगवान गतीने चेंडू पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल झाला, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. इथून आलाय तो डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली दोन्ही संघांच्या मार्फत. यावेळेस हा देखील फटका सुरेख सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आलेला या चेंडूवरती. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. अगदी आपण पाहतोय सुरेख असा डाव. एका बाजूला चाफेवाडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नवीन वडवले संघ. या सामन्यामध्ये मजा पाहायला मिळेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय आपल्याला पाहायला मिळाला. पादिरपाडा संघ पराभूत झालाय. दुसऱ्या बाजूला आंबेशिव संघ पूर्णपणे विजय प्रस्थापित करत असताना गोलंदाजी देखील ताकदीची राहिली, फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची राहिली आणि तो संघ विजय झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑनसाईडला आपण पाहतोय. खोलवर टप्प्याने अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. या सत्रातला या सामन्यातला पहिला चौकार फलंदाज गणेशच्या बॅटमधून येत असताना. दोन्ही फलंदाज अतिशय ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल चाफेवाडी या संघाचा. कितपत धावा उभारल्या जातील हे पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस शॉर्ट सिलेक्शन सुरेख पाहायला मिळते, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. जरी इथून चेंडू अडवला नसता तर कदाचित चौकार देखील पाहायला मिळाला असता, परंतु यावेळेस सध्याच्या स्थितीला एकच धावा या एकवटल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचलोय. धावफलकावरती धावा त्या 7. 4 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामध्ये. हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना झेल ड्रॉप होतोय आणि इथून त्याच्या मदतीने एकवटल्या जात आहेत त्या 2 धावा. 2 धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 9 आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देणं तितकंच महत्व असतं. ज्यावेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस सिंगल डबलने देखील आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं काम हे सातत्यानं फलंदाजांना करावं लागतं आणि तोच काम सध्या इथे मैदानामध्ये चालू असताना यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न फसलाय जरूर, परंतु चेंडू चाललाय. चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप रिजनला मिळतील त्या 4 धावा. बॅटकटच्या माध्यमातून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुधारी तलवारीचा वापर केला होता. व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क जरूर नव्हता, परंतु अतिशय बॅटीची आतली कड लागून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक फलंदाज योगेशच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील आणि या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर फलक जाऊन पोहोचलाय ते 13 या आकड्यावरती. बनवावे लागतील. इथून 55 ते 60 धावांचं टार्गेट जरूर सेट करावे लागेल ते चाफेवाडी संघाला. गोलंदाज दीपक आलेत दुसरा षटक घेऊन. स्लोवर गतीचा चेंडू ऑन साईडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे दूरवरचा प्रवास करतील, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील पुरेपूर 4. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आले होते गोलंदाज दीपक. पहिलाच बॉल फेस करत असताना गणेशच्या माध्यमातून चौकार आलाय. 3 चेंडू त्याने वैयक्तिकरित्या फेस केले. 2 चेंडू
अगदी सीमारेषा पार पाहायला मिळाल्यात. 3 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवरती खेळत असताना गणेश यावेळेस ऑन साईडला फटका फसला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 4. चाफेवाडी संघाच्या मार्फत आलेला अजून एक चौकार. सातत्याने धावा या एकवटल्या जात आहेत. 21 धावा सध्याच्या स्थितीला धावफलकावरती लावल्यात. या अगोदरच उल्लेख केला होता. चाफेवाडी संघाचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज सातत्याने पाहायला मिळतात आणि त्याच प्रकारचं इथं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सुरेख सुरुवात करून देत असताना गणेश आणि योगेश सलामीची जोडी आहे. योगेशचा विचार केला 4 बॉल 17 धावा, तर दुसऱ्या बाजूला गणेशचा विचार केला इथून 4 बॉल 13 धावा. पुन्हा एकदा ऑफसाईडला आपण पाहतोय. अगदी स्लोअर गतीने चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर गतीमध्ये विश्राम केला, गती ओळखली आणि ऑफसाईडला लगावलेला हा अजून एक देखणा फटका. 4 धावा. वरती चौकार आला असता तर कदाचित 5 बॉल मध्ये 5 चौकार लगावले असते. प्रति अगोदरचा चेंडू डॉट आलाय, प्रति 5 बॉल मध्ये 4 चौकार जरूर पाहायला मिळतात. वैयक्तिक 7 बॉल 21 या धावसंख्येवरती खेळत असताना चाफेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनगडी बाद 29 धावा. शेवटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा दीपक. लेट कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॅकफूट वरती गेले. पंच करण्याचा प्रयत्नात फसले गेलेत. इथून शेवट गोड झाले. आता दीपकची आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4 चौकार आले आहेत आणि त्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती तब्बल 29. 29 धावा 2 षटकांच्या मोबदल्यात. उर्वरित 18 बॉलचा अद्यापही खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. एका बाजूला सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर बीसीसी गोरेगाव हा संघ विजय झालाय, तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर धनगरवाडी हा संघ विजय झालाय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये हेच दोन संघ आमने सामने इन ऍक्शन आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळतील. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ परास्त होईल, जो जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीत दाखवेल आणि तो सामना क्वालिफायरचा असेल. परंतु जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून निरोप घेत असताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ तयार राहा. एका बाजूला असेल तो बीसीसी गोरेगाव, तर दुसऱ्या बाजूला असेल यंगस्टर धनगरवाडी संघ. यावेळेस फटका आपण पाहतोय फर्स्टला गेलाय. गणेश जो सलामीला आला होता अगदी नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय, परंतु योगेशला आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक पहिला लागतोय. मोठा फलंदाज निराश पावलाना परत असताना धक्का पहिला, फलंदाज बाद. आज कदाचित बॅकफूट वरती होता फलंदाज आपण पाहतोय तो योगेश, कारण सातत्याने मोठे फटके योगेशच्या बॅटमधून येत असतात. आजच्या दिवसामध्ये त्याची कामगिरी गणेशने करून दाखवली आहे. तो देखील हार्ड हिटर फलंदाज आणि त्याने 8 बॉलमध्ये 21 धावा बनवून ते सिद्ध देखील केलाय. न्यू फलंदाज स्ट्राईक वरती मनोज आलेत. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका केलाय, कदाचित त्यांचा देखील मानस असेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता मोठ्या फटक्यांची सातत्यानं गरज आहे, त्यामुळे स्ट्राईक वरती गणेशला इथून स्ट्राईक काढून देण्याचं काम त्यांच्या मार्फत केलं गेलंय. फलकावरती धावा 30 ऑन लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज अनिल.
यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतोय अगदी कदाचित हा फटका ऑन साईडला सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्यावेळेस टप्पा पडला त्यानंतर दिशा ओळखली गेली आणि ऑफ साईडला या चेंडूवरती सिंगल एक पडली. एकेरी दुहेरी धावांना देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. गणेशच्या माध्यमातून सातत्यानं संघाची धावसंख्या उभारण्याचं काम केलं जाते. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला होता, परंतु यावेळेस डॉट बॉल आलाय. अगदी खोलवर टप्प्याचा मारा केलाय, जणू काय अगदी नेमून हा चेंडू फेकला गेला असावा. आलेला हा डॉट बॉल. यावेळेस आता मात्र फटका सुरेख आहे. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. मनोजच्या बॅट मधून आलाय खणखणीत पहिला दमदार षटकार. षटकाराच्या मदतीनं जी धावसंख्या थांबली गेली होती ती मात्र आता वेगानं पुढे सरसावली. 37 धावा सोडून दिलाय. दिशा ओळखली आहे. पंचांना देखील सांगितलंय हा चेंडू खराब एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा ऍड केल्या जातील. वाईट 38 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे मात्र मागचा पाय वाकवलाय आणि चेंडूला फेकलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 6. फलंदाज मनोजच्या बॅट मधून आलाय दमदार खणखणीत षटकार. गणेश आणि मनोज सांगत असताना दुसऱ्या बाजूला नवीन वडवली हा संघ आहे ज्याने नाणेफेकी जरूर गमावली आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्यांच्या वाटेला आलाय आणि इथून थोडासा बॅकफुट वरती जरूर पाहायला मिळतोय. उर्वरित शेवटचे 12 बॉल या पहिल्या सत्रातले 18 बॉल फेकले आहेत. धाव फलकावरती धावा 44. परंतु सध्या त्याला देखील थांबवलं गेलं. 10 बॉल मध्ये 22 धावा त्याच्या माध्यमातून खेळल्या गेल्या. 44 धावा वैयक्तिक सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. रन्स मिळतील पुरेपूर 4. 48 धावसंख्या धावफलकावरती लाभली. जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये गणेशला. जणू काही आज घरातूनच सेट होऊन आल्यापासून अगदी चौकार षटकारांची भाषा त्यांच्या माध्यमातून टोलवली जाते. धावफलकावरती धावा 48. यावेळेस स्टेप आउट झालेत. फटका सुरेख आहे. मिडल ऑफ दी बॅट टक्कसा साऊंड आलाय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. गणेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दमदार षटकार. सुरेख अशी फलंदाजी सध्याच्या स्थितीला गणेशच्या माध्यमातून राहिली. 54 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक 32 धावसंख्येवरती गणेश. यावेळेस बॅटीची लिडिंग एज, परंतु चेंडू आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एकच धाव. इथून 55 धावा आता धावफलकावरती असतील.
एकेरी दुहेरी धावांना देखील तितकंच महत्त्व आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे 55 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती मनोज. कभी बारी तेरी कभी बारी मेरी. यावेळेस सातत्यानं दोन्ही फलंदाज हल्ल्यावरती हल्ले करत असताना एका बाजूला अगदी पाहिलं तर गणेशने षटकार ठोकला होता, त्यानंतर स्ट्राईक एंडवरती आला मनोज आणि त्यानं देखील ठोकला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 61 धावा. अद्यापर्यंत शेवटचा एक चेंडू फेकणं शिल्लक असेल या चौथ्या षटकातला. धावफलकावरती धावा तब्बल 61 धावा. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस चेंडूला देखील पाठवलाय सीमारेषा पार. फलंदाज मनोजच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दमदार षटकार. वैयक्तिक 6 चेंडू त्यांना फेस केल्यात. धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती त्यानं वैयक्तिक धावा केल्या त्या एकूण 25 धावा. जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत मनोजसाठी. धावसंख्येचा विचार केला 24 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 67 धावा. अद्यापर्यंत 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. फक्त आणि फक्त एक गडी बाद झाला. योगेश अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल कोण फेकेल, कोण इथून धावसंख्या रोकेल, परंतु गोलंदाजी मार्कवरती आता श्रीला आपण पाहतोय 5वं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सामना करेल तो गणेश. दोन्ही खेळाडूंचा विचार केला, एका बाजूला मनोज तर दुसऱ्या बाजूला गणेश. गणेश वैयक्तिक 13 बॉल आणि 33 धाव संख्येवरती बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला मनोजचा विचार केला तर 6 चेंडू आणि 23 धाव संख्येवरती फलंदाजी करत असताना सुरेख अशी फलंदाजी आहे दोन्ही संघांमार्फत. चाफेवाडी संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये जाऊन टिपवलाय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील अतिशय वेगानं बॅट स्विंग केली होती, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आहे, परंतु इथून पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. खरं तर खराब गोलंदाजी होती, परंतु पुरेपूर वापर करता येत नाही या फलंदाज मनोजला. त्या मनोजनं 5 बॉलमध्ये 25 धावा उभारल्या होत्या, तो मनोज आता 8 बॉलमध्ये 25 धावसंख्येवरती सोडून दिला. एक पंचांना देखील ओळखले आहे, लाईन लेन सांगितले की हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईड असेल. अवंतर स्वरूपाच्या धावा 69 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. नेक्स्ट मॅच BCC गोरेगाव. यावेळेस देखील फटका फसलाय की काय, बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि इथे देखील झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न जरूर आहे परंतु नकार दिलाय. या चेंडूवरती एकवटल्या त्या 2 धावा आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 71 धावा. आजच्या दिवसातला उच्चांक गाठणारा हा या स्पर्धेतला आपण पाहतोय हाय स्कोर 71 सोडून दिलाय. अगदी स्लोअर गतीने फेकलेला चेंडू, पंचांना सांगितले हा देखील वाईट बॉल आहे. पूर्णपणे एकतर्फी हा सामना सध्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला चाफेवाडी संघामार्फत पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू फेकणं अद्यापही बाकी आहे आणि धावफलकावरती धावा 72 आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला टक्काचा साऊंड आलाय. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. षटकार. चला BCC गोरेगाव आणि त्याचबरोबर यंगस्टर धनगरवाडी संघ, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती कर्णधार लगेचच पाठवायचा. नाणेफेकीचा कौल इथून केला जाईल. अजून एक चेंडू अगदी वेगानं सीमारेषा पार ढकलायचा होता, परंतु एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची ठरेल का, परंतु सहजरित्या या 2 धावा एकवटल्या गेल्यात. दोन्ही धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा तब्बल जाऊन पोहोचल्यात त्या 80 धावा, 80 रन्स ऑन बोर्ड. या स्पर्धेमधला कदाचित त्या उच्चांक गाठणारा हा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक समाप्त झालंय ते 5वं. या 30 चेंडूमध्ये धावा खर्च केले तब्बल 80 आणि विजयासाठी आता बनवायच्या येणाऱ्या 30 बॉलमध्ये तब्बल 81 धावा. इथून पाठलाग करायचं नवीन वडवली संघाला.
30 बॉलमध्ये 80 धावा जरूर बनवल्या चाफेवाडी संघानं. मी तुर्तास थांबतोय, परंतु तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा ही भव्य दिव्य स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित गोरेगाव चषक.
अक्टूबर का सामना देखने मिलेगा। चापेवाड़ी बना वडोली, जबरदस्त मुकाबला यहाँ पे हमारे अंपायर चिंतामणि और दीपक पीरकर यहाँ पे यूट्यूब लाइव जबरदस्त देखने मिलेगा। यहाँ पे अच्छा कट किया यहाँ पे अंपायर के पास अपील, मगर अंपायर का उंगली नहीं उठे हुए। जबरदस्त गेंदबाज सुनील, यहाँ पे हमारे आयोजक श्री गणेश गोरेगांव, सब फ्रेंड लोग का हार्दिक स्वागत है। यहाँ पे 29 रन यहाँ पे 29 रन 3 विकेट। यहाँ पे विजय, अच्छा कट यहाँ पे सर पे लगता हुआ यहाँ पे बीट होते हुए बैट्समैन। गेंदबाज गणेश स्ट्राइक पे अभी, अच्छा रिवर्स सेव यहाँ पे बढ़िया शॉट, 4 रन आते हुए, जबरदस्त शॉट यहाँ पे अंपायर का इशारा आते हुए 4 रन। यहाँ पे रनों की बरसात, 34 रन 34, 8 गेंद 12 रन। यहाँ पे दीपक अच्छी बैटिंग करते हुए, फिर से अच्छा शॉट, जबरदस्त 6 रन। हवाई अल्लाह 6 रन, अंपायर का इशारा आते हुए 6 रन, पावरफुल सक्सेसफुल यहाँ पे 6 रन। यहाँ पे रन बढ़ते हुए 40 रन, गणेश पे भारी करते हुए फिर से मिस टाइमिंग शॉट है। यहाँ पे फील्डर मौजूद, में कैच छोड़ चुके हैं। यहाँ पे कैच पे आए हुए थे मगर कैच नहीं पकड़े। यहाँ पे 41 रन 3 विकेट्स। अच्छा शॉट लेग में खेलते हुए वहां पर फील्डर मौजूद, 1 रन आसानी से पूरा किया, 42 रन। बाबू 4 गेंद 3 रन खेले हुए अभी तक। जो पे दीपक अच्छी बैटिंग करते हुए 10 गेंद खेले 19 रन और टीम का स्कोर बढ़ते हुए 42 रन 3 विकेट। यहाँ पे रिवर्स वापिस खेलते हुए यहाँ पे मिस टाइमिंग, यहाँ पे कैच स्लिप में जो कैच रिवर्स स्लिप अच्छा नहीं लगा, फील्डर वहाँ पे मौजूद था, अच्छी कैच और एक झटका लगते हुए। यहाँ पे न्यू बैट्समैन बालाराम अच्छे शॉट खेल रहे थे मगर मिस टाइमिंग शॉट लग चुका था। यहाँ पे अच्छी फील्डिंग वहाँ पे। बॉलर यहाँ पे सुनील अच्छी ओवर करते हुए, बालाराम अच्छा शॉट, यहाँ पे फील्डर मौजूद, यहाँ पे फील्डर के ऊपर से जाते हुए 4 रन, जबरदस्त आते आते शॉट लगाया यहाँ पे। पांच गेंदे 35 रन, हवाई फायर करना पड़ेगा यहाँ पे। आखिरी ओवर है, यहाँ पे मिस टाइमिंग शॉट, वहाँ पे फील्डर मौजूद, एक ही रन आसानी से पूरा किया वहाँ पे मगर मिस फील्ड, वहाँ पे 4 रन आते हुए। 4 गेंदे 31 रन, अच्छा शॉट खेला था वहाँ पर, फील्डर ने मिस टाइमिंग फील्ड की, यहाँ पे 4 रन जा चुके हैं, 50 रन पूरे हुए। टॉस गेंद यहाँ पे, वहाँ पे फील्डर मौजूद, फिर से 4 रन,